मालेगाव मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अदृश्य, ज्याला आपण म्हणतो घोस्ट मतदार यांची नोंदणी झालेली दिसत आहे. मालेगाव महाराष्ट्राचा किंबहुना देशातला हा सगळ्यात पहिला असा मतदारसंघ आहे एका क्रमांकावर येणार की जे मतदारांचं मॅपिंग झालं त्यातले 52% संशयास्पद संदिग्ध आढळले आहेत. 1,26,000 मालेगाव मध्यचे मतदार, त्यांचे 2-5 ठिकाणी नावं, काही नावं तर एकाच व्यक्तीची लागून 7 बूथमध्ये प्रत्येक ठिकाणी. त्यात काही BLOनी निवडणूक अधिकारी जे त्यांनी अधिक सतर्कता बाळगायची गरज होती. आता काही 7 BLOची नावं आम्ही दिलेली आहेत की ज्यांना त्यांचा मोबाईलवर दिसत होतं की अदनान अली 7 ठिकाणी नावं आहे, 7 ठिकाणी नावं आहे, तरी BLOने मॅपिंग कसं केलं? या BLOला ताबडतोब आता 7 BLOला सस्पेंड करावं अशी पण आम्ही मागणी केली आहे. या 1,26,000 लोकांचं प्रत्यक्ष सुनावणी होणार आणि त्या प्रत्येक सुनावणीत निवडणूक अधिकारीच्या सोबत भाजपचं तिथला प्रमुख पण सुनावणीत बसणार. मालेगाव हे महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त बेनामी मतदार असलेलं विधानसभा आढळली आहेत. या सगळ्या लोकांवर मतदार यादीतून तर नाव गायब होणारच, डिलीट केलंच जाणार. त्याचबरोबर यापूर्वी जी आम्ही कंप्लेंट केली होती त्याला निवडणूक आयोगाने SIR मध्ये चौकशी करायची होती, ती झाली आणि 23,555 नावं डिलीट झाली. मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे पण मागणी केली आहे की 23,555 कोण, हे घोस्ट व्यक्ती कोण, इथले आहे, बाहेरचे आहे, घुसखोर आहे, आतंकवादी आहे, तर त्याचा तपास पण SIRची प्रक्रिया संपली की होणार. तर राज्यात बघतायत प्रामुख्याने राज्याची SIRची किती प्रमाणात काम झालं आणि काय करू? आता आजच मला काल रात्री जळगावचा रिपोर्ट आला. जळगाव 99% स्लिपा म्हणजे घरी जाऊन फॉर्म वाटप झालं. त्यातलं मॅपिंगचं प्रमाण पण 80%वरून अधिक आहेत. दिसत असं आहे की विदर्भ असो, मराठवाड्यातला काही भाग असो, खानदेश असो, तिथे खूप चांगलं काम झालेलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकण पट्ट्यात कामात प्रचंड ढिलाई आहे. आज जो आपण चर्चा केली त्यात मालेगाव सेंट्रलमधले मतदार BLO आहेत की मालेगाव आउटरमधले? मालेगाव मध्य राहायला त्यात पाहते. खूप मोठ्या मोठ्या बाता झाल्या. विरोधी पक्षात एक स्टेज मिळालं त्यांना आणि किती लोक होती, काय होते, कायद्याप्रमाणे पोलीस आपली कारवाई करीत आहेत.